नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याची पौर्णिमा आहे. अर्थात आजचा जो दिवस आहे हा ग्रहणाचा आहे. आज खग्रास पद्धतीचं चंद्रग्रहण आहे. साधारणतः या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची नवीन कामं, निर्णय किंवा विवादापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनं तुमच्या समोर येतील, पण त्यांना बळी मात्र अजिबात पडू नका. प्रत्येक राशीच्या संदर्भात कुठल्या ना कुठल्या क्षेत्राच्या संदर्भात ताण, तणाव किंवा नैराश्य येण्याची शक्यता जास्त राहील. काळजी घ्या. या दरम्यान घेतलेले निर्णय पुढे चुकण्याची शक्यता जास्त असते. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या दिवसाचं जे नक्षत्र आहे ते मघा आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो निर्णय तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो विलिकर आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:39 ते 2:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:35 ते 5:03 आणि यमगंड काळ सकाळी 9:43 ते 11:11 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू बरोबर युद्ध योग करेल, रवी बरोबर प्रतियोग करेल आणि गुरु बरोबर लाभ योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करत आहे. लाभातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग होईल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करत आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून घरातील व्यक्तींबरोबर छोटा मोठा कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. घरातील वडीलधाऱ्याच्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आजच्या दिवशी वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करत आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तुमच्याच राशीतील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे केंद्र आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं आहे. अंदाज चुकू शकतील. फ्रस्ट्रेशन, नैराश्य थोडं जास्त वाढू शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करत आहे. याचप्रमाणे अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि द्वितीयात आणि व्ययातील गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील.
आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दाबाच्या संदर्भात ते त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील किंवा जास्त वाढू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. वैवाहिक विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ही आहे सिंहरास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. चंद्रग्रहणाचा प्रभाव हा तुमच्या मानसिकतेवरती जोरदारपणे दिसून येईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं करू नका, जेणेकरून त्याचा त्रास तुम्हाला येणाऱ्या काही दिवस किंवा महिन्यांकरता भोगावा लागू शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, वादविवाद यापासून लांब राहणं महत्त्वपूर्ण राहील. याचवेळी वैवाहिक जोडीदारावर सुद्धा छोट्या मोठ्या कारणांना वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. वादविवाद, स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे आजच्या दिवसात जास्त जाणवू शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आजच्या दिवसात फिरणं वगैरे होईल, मात्र त्रासदायक गोष्टींना सामोरं जाऊ नका किंवा आव्हानं देऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचमुळे तुमच्या वाईटावर असणाऱ्या व्यक्तींच्या कागळ्या आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या आधी विचार करणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करत आहे. याचप्रमाणे पंचमातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहारात बारीक लक्ष द्या. आर्थिक व्यवहार चुकीचे होण्याची शक्यता राहील. प्रलोभनापासून लांब राहा. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले छोटे मोठे त्रास होण्याची शक्यता जास्त राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. घरातील ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तिरक्यातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले निर्णय टाळा. याचप्रमाणे स्वतःच्या भावभावनेवर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे वैवाहिक विद्यार्थ्यांच्या नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात सुधारते. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे धावू नका. फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता जास्त राहील. त्या संबंधी काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तुमच्याच राशीतील रवीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक
जीवनावरती ग्रहणाचा त्रास जास्त प्रमाणातच आहे. वैवाहिक प्रकारच्या आढळल्याकडून लक्ष द्या. मिसअंडरस्टँडिंग होऊन तुमच्या दोघांमधील दुरावा हा वाढण्याची शक्यता जास्त राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचकडे स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्याचे रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. लागणं, कापणं, करसडणं अशा शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग आजच्या दिवशी येण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यापासून सुद्धा थोडंसं तुम्हाला अंतर ठेवणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 मार्च 2026 करताचं संपूर्ण राशिफळ. धन्यवाद.